मित्रांनो, आपल्या ठाणेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी उद्घाटनासाठी आपले सर्वांचे लाडके आणि आपले सर्वांचे धर्मवीर दिघेसाहेब आले होते आणि दिघेसाहेबांच्या शुभ हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम झालं होतं. मी तुम्हाला किनारा समोर आता दिसायला लागलाय. हो 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 जबरदस्त. आणि मुंबईला तुम्ही क्वीन्स नेकलेस बघितला असाल मरीन ड्राईव्हला, इथे मिडबावचा नेकलेस बघा. बघा पूर्ण हेवन आहे, हेवन. गावाला आहे ना फक्त कायमचं हाताला काम पाहिजे. जर काम असेल ना कायमचं हाताला गावी, तर मुंबईला जायचीच काय गरज नाही. आपलं कामाला जाऊन संध्याकाळी आपल्या घरात आपल्या कुटुंबासोबत राहून या चांगल्या सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात राहूनच मन प्रसन्न होईल. नक्की व्हिडिओ बघा आणि आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर, तुमचं कोकणी उमे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. पण सीझन चालू असून आंब्याच्या सीझनला जी काय घाई गडबड असायची, कामं असायची, ती काहीच कामं नाही जातात. त्यामुळे आता आम्हाला मोकळंच फक्त फिरायचं आहे. आणि आता आम्ही ठरवलं आहे की आज जरा गजबादेवी, मिडबावला गजबादेवी मातेचं मंदिर आहे, जे समुद्रकिनारी वसलेलं आहे. त्या मंदिरात आम्ही जातो आहे. आता तुम्हाला दाखवतो कसं आहे मंदिर, काय ते नक्की बघा. हे आमच्या गावाचं मंदिर आहे, ग्रामदेवतेचं, महादेश्वराचं, दहेगाव गावचं. हे दोघं गेलेत पुढे आणि आम्ही दोघं आहे. गजबादेवीचं मंदिर हे मिडबाव गावात आहे, पण ते तांबळडेगमध्ये आहे, मिडबाव तांबळडेगला. आणि एकदम वरती बसलेलं आहे ते समुद्रकिनारी. तुम्हाला गेल्यावर तिथे दाखवतोच मी. मस्त वाटतं आणि वरून समुद्रकिनारा बघायला इतका सुंदर आणि प्रसन्न वाटतं ना की काय सांगू. आणि आता सनसेटच्या टायमालाच आम्ही जातोय संध्याकाळी. हे बघा सूर्य मावळण्याच्या वेळेवर आहे आता. आपल्याला तिथे जाऊन भेटला पाहिजे. जमलं टाईम भेटला तर तिथून आपल्याला परत कुणकेश्वरला जायचं आहे. बघा गावचं संध्याकाळचं वातावरण बघा किती मस्त वाटतंय ते. या कोकणमध्ये क्रिकेट खेळायला काय मजा येते आणि मॅच सुद्धा असतात इथे मोठमोठ्या. हे रोडचं काम चालू आहे सध्या. आंब्याची काहीच धावपळ नाही, काम आंबाच नाही, त्याच्यामुळे लोकांना काम पण नाही. बसून सगळेजण आहेत, काहीच काम नाही आंबा नसल्यामुळे. फक्त आता काय लाकूड फाटा वगैरे जे नॉर्मली आपली पावसाची कामं असतात, पावसाच्या अगोदरची तयारी तीच सर्वांची करायची चालू आहे. आता मध्येच अचानक पाऊससुद्धा सांगितलेला आहे की एक 16 तारखेच्या लगभग वगैरे पाऊस पडणार आहे, अवकाळी पाऊस असं सांगितलेलं आहे. पण गावी संध्याकाळी फिरायला आणि सकाळी लवकर म्हणजे 9च्या अगोदर फिरायला खूप मजा येते. संध्याकाळी तर मस्त वाटतं एकदम मावळत्या टायमाला. गजबादेवी मंदिर हे आमच्या घराच्या इथून जवळजवळ मला वाटतं एक 8-9 किलोमीटर असेल, एक 9-10 किलोमीटर दहीबाववरून. कारण मिडबाव आमच्या इथून 5 किलोमीटर जेमतेम आहे साधारण. आणि तिथून परत ते आतमध्ये तांबळडेग साईडला. एक्झॅक्ट काय मी म्हणजे किलोमीटर चेक केलेले नाहीत की किती असेल ते, पण तरी एक 8-9 किलोमीटर असावं असा माझा अंदाज आहे दहीबाववरून. रोड खराब आहे इथे. खाली जाशील डायरेक्ट. शिव्या का तुमच्या तोंडात शिव्या देतात तर मी काय सांगू. तर आता आपण मिडबाव गावात पोचलोय. हा इथे फाटा आहे राईट साईडला, म्हणजे एक टर्न आहे. तिथून 4 किलोमीटरला तांबळडेग आहे. हे बघा इथे लिहिलं आहे गजबादेवी मंदिराकडे, गजबादेवी पर्यटन स्थळ. हे बघा इथे लिहिलेलं आहे. आता आपण चालू आहे, समोर गेलो असतो सरळ आपण तर मिडबाव गावात आणि तिथून हिंदळ्याला गेलो असतो. रोडमध्ये खड्डे असल्यामुळे कॅमेरा हलतोय आणि रोडचं सुद्धा काम चालू आहे. हे बघा सगळीकडे जिकडे तिकडे आहे ना, सगळीकडे हे सगळे रोड एकदमच खोदून ठेवले आणि सगळ्या रोडवर एकदमच काम चालू आहे, कॉन्क्रिटीकरण वगैरे करताय. पण डांबरी रोडला जी मजा आहे ना, गाडी ग्रिप पण धरते आणि थंड असतात. तुम्हाला जर माकड दाखवतो लांबून घेतो. हा बघा वांडर बघा, या जवळ नेतो. हळूहळू हा बघा
ए ए ए कुठे हा हा देव घरावर आहे तिकडे, घरावर आहे तिकडे. हे बाबा 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 हो वांडर बघ किती आहे तिकडे पण. हो इथं पण हो सगळी कलमं एकदम ओसाड पडली आहेत. काय एक आंबा दिसेनासा आहे. ठीक आहे, या किती मोठ्या मोठ्या या बागा आहेत बघा, काहीच नाही. पहिला तर नेपाळी दिसायची, आता तर नेपाळी सुद्धा नाही. तेवढ्या बागा आहेत या. सगळीकडे रोड खोदून ठेवला. हा इकडे समोर पूर्ण समुद्र आहे, तिकडे आपण चाललोय तिकडे. तिथे ना ते बघा एक माकड आहे, ते पिल्लाला घेऊन आहे वांडर. मस्त होतं एकदम. पिल्लाला पोटाशी घेतलाय, तेच दाखवायचं होतं म्हणून मी गाडी फिरवली, पण ते गेलं. बघूया आपण थांबताय का ते. हे बघा त्याने पिल्लाला बघा कसा घेतलाय. कोण आलं थांब ते बघ थांबलंय. हे बघा पिल्लाला घेऊन आहे मस्तपैकी. ते बघ ते बघ ते बघ किती आहेत वांडरं इथं. गावाला आहे ना फक्त कायमचं हाताला काम पाहिजे. जर काम असेल ना कायमचं हाताला गावी, तर मुंबईला जायचीच काय गरज नाही. आपलं कामाला जाऊन संध्याकाळी आपल्या घरात आपल्या कुटुंबासोबत राहून या चांगल्या सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात राहूनच मन प्रसन्न होईल. म्हणजे जी 5 वर्ष आयुष्याची कमी व्हायची आहेत ना, ते 10 वर्ष आयुष्याची वाढतील मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापेक्षा. फक्त एवढंच एक आहे की बोलतात ना, सर्व गुण संपन्न, सगळं काय आपल्याला भेटत नाही. त्याचप्रमाणे गावाला सुंदर वातावरण आहे, निसर्ग आहे, शांतता आहे, पण तेवढा पाहिजे असा पैसा नाही, म्हणजे इन्कमचे सोर्स नाही. हाच एक थोडा प्रॉब्लेम आहे. नाही तर सगळं आहे बाकी गावी. आता जवळ पोचत आलोय आम्ही. तसं ते वरतीच दिसतंय आम्हाला त्या साईडला. वरती असा म्हणजे असा चढाव आहे आणि वरती मंदिर आहे आणि खाली पूर्ण असा मोठा समुद्र किनारा आहे. आणि त्याच गाजबादेवीच्या मंदिरात सुद्धा गावगाथा गजाली या सिरियलची पहिल्या पर्वाची पूर्ण शूटिंग ही या मिडबाव गावातच झाली होती. मिडबाव, हिरळे वगैरे जवळपासच्या गावात, पण जास्तीत जास्त मिडबाव गावातच झाली होती संपूर्ण शूटिंग. आणि त्यात गजबादेवी मंदिराचे पण बरेचसे सीन आहेत, त्या मंदिराचे, समुद्र किनाऱ्याचे वगैरे. ते इथे एक आता मिडबावचं डगरेवाडीतलं कुलस्वामिनी मंदिर आहे. हे बघा कुलस्वामिनी मंदिर. गावची मंदिरं एक मस्त असतात बघायला. तरी आता मंदिरं सगळी सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची झाली आहेत, पण पहिला जी कौलारू मंदिरं होती त्यांची तर बातच निराळी होती एकदम. समुद्र किनारा समोर आता दिसायला लागलाय. हो 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 जबरदस्त. ते नंतर येऊया समुद्र किनारा. चल पुढे आधी मंदिरात जाऊ. शेखर विला समुद्र किनारी अगदी बघतोय. काय झालं भारी ना, समुद्राला लागून. फक्त पावसात टेन्शन. असं उंचावर इथं आहे मंदिर. हे बघा आम्ही पोहोचलो आता मंदिराच्या इथे. आणि एक काम चालू आहे रोडचं, त्यामुळे आवाज येणार नाही. फायनली आता हे बघा मागे दिसतंय ना, हे गजबादेवीचं मंदिर आहे. हा बघा हा गेट आहे. आता पोचलोय मी गजबादेवी मंदिराच्या इथे. इथे काम चालू असल्यामुळे ना आवाज भयंकर येतो एकदम. पण तुम्ही माझ्या मागे बघाल ना, जर इथे माझ्या समोर बघाल ना, तर स्वर्ग एकदम दिसतोय. हे बघा काय दिसतंय बघा, भयंकर एकदम मस्त जबरदस्त. इथे बाजूला आम्ही गाड्या आमच्या पार्क केल्या आहेत. या गाडीच्या आवाजामुळे ना काही समजत नाही. बघा समुद्र बघा काय जबरदस्त वाटतोय तो. मुंबईला एवढे समुद्र फिराल, पण ह्या निळ्या शार आणि क्रिस्टल क्लिअर समुद्र तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. किती मस्त वाटतंय बघा. हे बघा हे माझ्या मागे तुम्ही बघताय ना, हे मंदिर आहे. आणि इथे ह्या स्तंभाच्या इथे बऱ्यापैकी गावगाथा गजालीची शूटिंग झालेली होती.
आणि मुंबईला तुम्ही क्वीन्स नेकलेस बघितला असाल मरीन ड्राईव्हला, इथे मिडबावचा नेकलेस बघा. हो का, पूर्ण हेवन आहे हेवन. दहीभाव, आम्ही दहीभावची. मस्त वाटतं रे इथे बघत बसायला. इकडे जाऊया ना, ते MTDC आहे ना तिकडे, ते MTDC आहे ना. मागे आग लागली तिथे पेटला जाता सगळं आग लागलेली. हा आता दळण गेला आता मध्ये. मित्रांनो, आपल्या ठाणेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी उद्घाटनासाठी आपले सर्वांचे लाडके आणि आपले सर्वांचे धर्मवीर दिघेसाहेब आले होते आणि दिघेसाहेबांच्या शुभ हस्ते या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम झालं होतं. मी तुम्हाला दाखवतो, आतमध्ये पाठीसुद्धा लावली आहे, जातो दर्शन करायला. तर हा इथे मंदिराच्या डाव्या बाजूला एक शिलालेख फलक लावलेला आहे की ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की मंदिराचं प्रथम जीर्णोद्धार कधी झाला होता त्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि हे मंदिराच्या डाव्या बाजूला मोकळा असा हा परिसर ठेवलेला आहे की इथे जरी तुम्ही बसून बघितलं पूर्ण लांब लांबपर्यंत फक्त समुद्रच दिसतो आणि मंदिराच्या आतमध्ये इतकी शांतता आहे ना की खरंच खूप मस्त आहे. तर मित्रांनो, सॉरी, माझा एक नात्यातला भाऊ मला भेटला त्यामुळे मी त्याशीच गप्पा मारत राहिलो आणि व्हिडिओ करायच्या माझ्या राहिल्या. त्यामुळे आता अंधार पडत गेला आहे आणि काय दिसत पण नाही, तर तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. तेव्हा तिकडे बोटसुद्धा दिसते. शिव्या घालतायत. जायचं होतं आम्हाला तिकडे वाळूवर, पण बघू परत आम्ही उद्या किंवा परवा वगैरे एक राऊंड मारू परत, कसा टाईम भेटतोय तसा. सॉरी मित्रांनो, पण आता मी निरोप घेतो व्हिडिओचा, कारण अंधार होत चालला आहे आणि घरी पण जायचं आहे. आणि आता काय मला दाखवायला भेटणार नाही कारण आपल्या कॅमेऱ्याची तेवढी क्लिअरिटी नाही नाईट व्ह्यूसाठी. तर निरोप घेतो तुमचा. व्हिडिओ बघा आणि ह्याच्यानंतर पण मी टाकेन ह्याच्यावर व्हिडिओ, जसा टाईम भेटेल तसा. नक्की व्हिडिओ बघा आणि आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हे बघा हसतायत, मजा घेतात माझी. रात्रीचं मंदिर बघा किती मस्त वाटते, शांत एकदम. घे गाडी मागं.